मी तुम्हाला तांदळाची भाकर दाखवते, माझी मैत्रीण कशी करते ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला बघा. एकदम चपाती बेलल्यागत बेलते, बघितलं. आता तिने मोठी झाली, मी बोलीच नाही करतो, तिने केली, पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघू शकता तुम्ही, बघा एकदम बेलण्याने. बघा तवा तिचा, आणि पीठ किती छान मळलं, बघितलं, एकदम खुसखुशीत. हे तो बोट लावून बघ दाव, बघा एकदम खुसखुशीत माहिती. आता तवा गरम झाला का बघते, मग हे भाकर टाकूया आपण. बघा तांदळाची भाकरी, यमी यमी. हे बघा, हे बघा ती गोळा घेते. बघा असं वाटतं की चपात्या केल्यागत करते बघा ती. आता बघा 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 किती मस्त लागते चपात्या, सॉरी भाकरी तांदळाची. बघा थापायची बी गरज नाही. आता मी घरी गेल्यानंतर तांदळाची भाकरी अशीच करून बघते, मला जमतंय का म्हणून. बघा बघा किती मस्त गोल आणि छान. बघा तांदळाची भाकरी. बघा आता दुसरी पण लगेच करते. तव्यावर भाकरी, बघा आता तमकेगत फुटणार म्हणजे फुगणार. कारण की ती पहिली भाकरी होती ना, त्याच्यामध्ये आहे ना तिची अंगठी फसली होती, त्याच्यामुळे ती ना फुगली नाही. पण बघा टमकीगत फुगली बघा. वाव. आणि दुसरी भाकर पण इथं बसली बघा, किती मस्त टम झाली आहे. बघा किती छान वाटते ना, बघा किती मस्त वाटते दिसायला, किती छान वाटते, बघितलं. बघा कशी वाटते भाकरी, एकदम यमी यमी. काय झालं माहिती आहे का, तुम्ही म्हणता आजचा मेनू काय आहे. रात्री आम्ही जेवाय हॉटेलमध्ये गेलो. ते लोक शनिवारचं खात नाही, पण तरी पण त्यांनी माझ्यासाठी चिकन मागवलं आणि त्यांच्यासाठी व्हेज मागवलं. मग रात्री एवढं जेवण आम्ही तिथं खाऊ नाही शकलो. मग ते म्हणजे आपण फेकून पण नाही देऊ शकल, कारण की आपण जेवायसाठी काम करतो, बरोबर आहे का नाही. मग ते फेकून का द्यायचं. मग आता ती मटण आणत होती, पण तिला मी मना केला, नको माही म्हणलं, मला नको, नाही ना संध्याकाळ नको, पुढच्या हप्त्यात मी येणार हिच्याकडे. पण काल मी बायच्या हिच्याकडे आले, बायच्या म्हणजे असा प्लॅन बिलॅन काहीच नव्हता. योगा एक ती म्हणजे ये मी हां फक्त मी आले म्हणून तर खरंच मी आले मला वसईला. तर पुढच्या हप्त्यामध्ये मी येईन हिच्याकडे, तेव्हा आम्ही रिसॉर्टला जाणार, खूप एन्जॉय करणार, ते तुम्हाला आम्ही दाखवणार एकदम. ठीक आहे. आज मी तिचाच वन पीस घातला आहे. मी कधी वन पीसही घालत नाही, काहीच नाही, पण ती माझ्याकडे प्रेमाने ती बोलली घाल घाल म्हणून घातलं.
हे पण तिचंच आहे, माझं काहीच नाही. पण मला खूप लोक प्रेमाने बोलवतात घरी खायला प्यायला, पाहुणचार चांगला करतात. मग त्यांचं घर ते माझंच घर आहे. मग तिला मी म्हटलं अजिबात काय बनवू नको, ते आहे राहिलेलं तेच खाऊया. मग तरी पण तिने डाळ भात लावला, भाकरी केल्या. आणि तिला म्हणलं काय नको म्हणलं, माझं पण खाणं थोडं थोडंच आहे म्हणलं, नको म्हणलं चालते. नाही नाही म्हणली तू खा 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 म्हणून ती बनवायला लागली भाकरी. बाकी काय नाही एकदम ठीक आहे. तर चला आता मग ही जी भाकरी झाली बघा. तर एवढ्या भाकऱ्या केल्या, 3-4-5 भाकऱ्या केल्या एकदम ठीक आहे. चला मग हा ब्लॉग मी इथे थांबवते आणि असं तुम्हाला छान छान तुम्हाला ब्लॉग दाखवून एकदम ठीक आहे. चला मग तिने तर जेवण लगेच बनवलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय ते बघा. वाव बघा, बघा चिकन, डाळ, कांदा, भात, भाकरी, हो टमाटर पण द्या. असं जेवल्याचं ताट दिल्यावर किती भारी वाटतं ना, आहे का नाही. नशीब लागतं, नशीब असं ताट भेटायला जेवायला. बघा बरं. चला तू पण ये गं बाई, चल चला आपण. चला बाबांनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे. आता मी जोडते हा व्हिडिओ, कारण की मी बास केला होता पण तितकं जेवण तयार झालं, मग मला जोडून टाकते म्हणलं. बघा